नमस्कार. ही 24 तास प्रेम न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. विश्वनाथ वन हवद भावाडीमध्ये आपण एक बातमी केली होती. त्या बातमीनंतर काही महिलांनी सांगितलं की आम्ही धरणे आंदोलन करू आणि मशनीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन काय या संपूर्ण मशनी या ठिकाणी आले तरी प्रशासनाला का जाग येत नाही. आपण या संदर्भामध्ये प्रशासनाशी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं असा कुठलाच प्रकार घडला नाही. परंतु आज या ठिकाणी ज्या महिलांनी या ठिकाणी आंदोलन करण्याची सुरुवात केली पण हा अजूनपर्यंत प्रश्न का सुटला नाही हा देखील आज या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तुम्ही काय सांगणार? आपण या ठिकाणी आंदोलन करताय, काय विषय असेल? किती दिवस झाले तुम्हाला आंदोलन करायला? आम्ही 9 तारखेपासून आंदोलन करतोय. तर आम्हाला या 3 दिवसाच्या आंदोलनामध्ये कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ह्या मशिनी आता चालू आहे का बंद आहे? बंद आहेत. बंद आहे. जशा दिल्या तशा बंदच आहेत. बंद आहे. त्या चालल्याच नाहीत. तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली का? हो, अधिकाऱ्यांना आम्ही परत म्हणजे आंदोलन न बसलं असं अधिकाऱ्यांना सांगितलं का? पत्र दिलेलं आहे सर. तुम्ही बघू शकता अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर देखील अधिकाऱ्यांना जाग येत नाही. या ठिकाणी आणखी ज्या गावातील महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. काय सांगणार? आज कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे सर. काय मागणी आहे तुमची? आमच्या या मशिनरीची चौकशी व्हायला झाली पाहिजे. झाली पाहिजे. आज कोणी आलं तुम्हाला अधिकारी भेटायला? नाही नाही. कुठलाही अधिकारी यांना भेटण्यास नकार देतोय, टाळाटाळ करतोय. तर काय सांगणार? आतापर्यंत अधिकारी या ठिकाणी भेटायला आले नाही. काय भूमिका असेल आणि तुमची पुढचा अजेंडा काय असणार आहे? आतापर्यंत अधिकाऱ्यांनी आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. काही संघटना आहेत, शासकीय राजकीय सगळ्या संघटनांनी आमची दखल घेतली, आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण अधिकाऱ्यांनी कुठलीही आमची दखल घेतलेली नाही. दखल घेतलेली नाही असं यांचं म्हणणं. मग तुमचं आता पुढची भूमिका आहे? कुठल्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करणार आहे? कधी कधी करणार? आम्ही येत्या उद्या किंवा परवामध्ये 13 तारखेला आमचं एक विराट आंदोलन होणार आहे. महिलांची आम्ही गर्दी का करत नव्हतो की इथं कायदा व सुव्यवस्था बिघडायला नको. आम्ही संविधानिक पद्धतीने एकदम शांततेत आंदोलन करतोय. शासनाला जे दाखवायचंय आम्हाला त्या मशिनरी आम्ही सोबत आणलेल्या आहेत म्हणून आम्ही गर्दी टाळत होतो, जेणेकरून आपल्या धुळे शहराची कायदा व सुव्यवस्थेवर काही प्रश्न यायला नको म्हणून. पण या ठिकाणी महिलांचं एखादी घटना घडू नये या संदर्भामध्ये त्यांनी आपली पाठराखण केली आहे. परंतु काय सांगणार तरी देखील शासनाला या प्रसंगामध्ये येत नाही. तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? आमची आता जर दखल घेतली गेली नाही तर आमची पुढची भूमिका आहे आम्ही एक विराट आंदोलन छेडू. विराट आंदोलन झाल्यानंतर आम्ही या ज्या भ्रष्ट अधिकारी आहेत आणि यांना पाठीशी घालणारी जी यंत्रणा आहे या यंत्रणेचे फोटोंची आम्ही एक दिंड काढणार आहे धुळे शहरातून. तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिंड काढणार आहे या असे देखील यांनी यावेळेस सांगितले. काही महिला आजारी देखील आहे, काही महिलांची तब्येत खराब झाली. काय सांगणार सर? असा एक विषय देखील लक्षात येतोय की जे ह्या महिला जे आंदोलन करत होते त्या महिलांच्या काही महिलांची देखील त्या ठिकाणी तब्येत बरी नाही. काय घटना आहे नेमकी? काय झालंय? दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या 5 महिन्यापासून जे काही भ्रष्टाचार केलेले जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांच्या सस्पेंडची त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची आणि त्यांची चौकशी होण्याची मागणी पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी ज्या काही महिला बसलेल्या आहेत त्या महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी करत होतो. आणि आता याच्यामध्ये नवीन मोड असा आलेला आहे की जेव्हापासून आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सखी महिला मंच जी काही महिला होती ते जे काही गटातली जी काही महिला होती त्या महिलेचे जे काही सासरे आहे ज्यावेळेस त्यांना हे सगळं प्रकरण कळलं की बाबा माझ्या सुनेचं अशा प्रकारचं हे झालेलं आहे तर त्यावेळेस त्या सासऱ्यांना याच्यामध्ये अटॅक आलेला आहे. तर ही बाब देखील या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि मला तर असं म्हणायचं आहे की त्यांचे सासरे ज्या पद्धतीने ज्या स्ट्रेसमध्ये ज्या अँझायटी मध्ये त्यांना ज्या पद्धतीने त्यांचे सासरे कशामुळे दगावले काय सांगणार? काय कारण? त्यांना ज्यावेळेस माहिती पडलं की या सगळ्या प्रकारामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, माझ्या सुनेवर या ठिकाणी पैसे मागितले जात आहेत, त्या ठिकाणी त्यांचं भाडं दिलं जात आहे, त्यांचे मिस्टर जे होते म्हणजे त्यांचे चिरंजीव जे होते त्यांना मानसिक त्रास या ठिकाणी होत होता, याच्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी अटॅक आलेला असावा असं आम्हाला वाटतं आणि ते या ठिकाणी दगावलेले आहे. म्हणून माझी या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि या महिलांच्या माध्यमातून काही महिला तुम्ही बघू शकता 3 दिवसापासून रात्रंदिवस या ठिकाणी बसलेले, काहींची तब्येत या ठिकाणी बिघडलेली देखील आहे. तर या ठिकाणी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण की आम्ही नेहमी या ठिकाणी सांगत आलेलो होतो की याच्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून हलगर्जीपणा या ठिकाणी केला जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालयातून काहीतरी पत्र देखील सुटलेलं आहे परंतु त्याची देखील या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही. म्हणून या ठिकाणी ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे यांच्यावर तात्काळ जर त्यांना जर न्याय मिळाला नाही, तात्काळ यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे जर दाखल झाले नाही, त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली नाही, हे सगळे कॉन्ट्रॅक्ट चेन त्याच्यामध्ये डेप्युटी सीओ देखील आहे. या ठिकाणी
आंदोलन करते जे महिला आहेत त्यांचे जे सासरे आहेत त्यांचं या टेन्शनमुळे त्यांना अटॅक आलाय आणि त्यांचं दुर्दैवी निधन देखील झालंय. आणि ह्या ठिकाणी ज्या महिला बसल्यात या महिलांचा विषय असे, हा जेल रोड परिसरामध्ये रात्र पाठ जर महिला बसतात आणि अनुचित एखादी प्रकार घडला तर याला जबाबदार नेमकं कोण राहणार हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. 15 ऑगस्टच्या दिवशी मोठ्या स्वरूपाचे आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्याची देखील यांची या ठिकाणी भूमिका आहे आणि आत्मदहन करण्याची देखील इशारा यांनी या ठिकाणी दिला. लवकरात लवकर शासनाने या आंदोलनाची चौकशी करून योग्य तो न्याय यांना मिळावा. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जनी पवार, 24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.